नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिराय. तर आज आहे आपला किती दिवसानंतर ब्लॉग काढत आहे मी. आता आपण जाणार आहे बाहेर म्हणजे अशा ठिकाणी जाणार आहे का तुम्हाला आता सध्या सांगू शकत नाही. आणि आमच्या सोबत आहे प्रेग्नेंट परमनंट आकाश भाऊ आणि वैष्णवी. आणि हिला तुम्ही ओळखता. आणि नेमका आमच्यासोबत नवीन व्यक्ती जुडलेला आहे, म्हणजे आमची मुलगी. आजचा ब्लॉग थोडा मजेदार होणार आहे, तर पाहून घे जा. सिम्बा इकडे इकडे पाहिजे ना. अबे साले आपल्याकडे आलाय चहा. आणि सकाळचे वाजले आहे 5:08 तर चाय वगैरे पितो. आमचे 6:45 वाजताची ट्रेन दाखवू तुम्हाला समोर. आमच्या काय नाही. ठीक आहे मित्रांनो, आता चाय वगैरे पितो समोर. खत्म, बाय बाय. आता आम्ही निघालो आहे घरून. आता आम्ही पोहोचलेलो आहे स्टेशनवर. आमचा फोटोशूट झाला आहे, काढून फोटो काढत होते, तर आता आम्ही काढले. आता वैष्णवी कुठे चालली? काय सांगू नको कुठे चाललो तर. सस्पेन्स ठेवा. आम्ही कुठे चाललो माहिती आहे ना तुम्हाला? तर सांगत आम्ही कुठे चाललो तर, कारण का आम्हाला आमची ट्रेन पण खूप लेट आहे. आम्ही लवकर यासाठी आलो कारण का काही सांगतात नाही, ट्रेन थोडी लेट आहे आणि कधी पण इथे लवकर येऊ शकते. मागं पण आपली मंडळी. आणखी तर आम्ही ज्या ठिकाणी जात आहोत तो त्याला तर वेळ आहे, पण जेव्हा जाणार तिथं हे असं काही रेल्वे स्टेशन आहे नागपूरचं. तो वाघ आहे इथं बरोबर आम्हाला इथे वाघ आहे. चला आता खराब कर दिया. फायनल आता आमच्याकडे आलेली आहे B1. आमचा आहे B1. सोना 15-16 आम्ही आलो नाही आतमध्ये बसलो आहे. आमची आता पूर्ण अंदर सन्नाटा आहे. आमची बाई आता पण मजा येत नाही. फर्स्ट एसी सेकंड एसी. फर्स्ट एसी बरं आहे, सोबत राहतो ना. आणि हे जे थर्ड एसी आहे बाजूला पण झोपत राहते. जास्त बोलू शकत नाही आणि कधी झोपायला मला तर नाही आवडले. आमचे 2 माणसं गेले तिकडे, वैष्णवी आणि आकाश तिकडे गेले. आणि आता आमचं माहीत नाही टाईम काय झालं तरी आम्ही तिकडे जातो, त्यांना भेटतो. म्हणजे आमचा पूर्ण त्यांच्याकडे आहे. भेटू आम्ही थोडंसं जाणार इंटरियर. आता असं गेले झाले का आमचे गेले म्हणजे असे झाले. माझी पोरगी जी आहे ती राहतच नव्हती, नुसती लढत नुसती लढत होती. तर काय करावं अर्धा तास पाऊण तास केले. मी बाहेर घेऊन गेलो, म्हणजे कोचच्या बाहेर मी गेलो मधामध्ये. तिथे ते चुपचाप राहायची. आता जे चादर येते ना त्याच्या बेडशीट
त्या बेडशीटच्या पायांना तरी बनवलं आम्ही, तिथे टाकलं तिथेच नाही राहिली. तिला घेऊन गेलो बाहेर, तिथे चुपचाप राहील थोडीशी, त्यात टेमलत होती थोडीशी, बोंबलत होती. आता काय करा, आता करा तरी दिली. आता आणलं मी, एका घंट्यानंतर आम्ही अंदर आणलं. आम्ही दोघेजण असं करत होतो, काही चुपचाप राहणं काय नाही राहण. शेजारचे लोक म्हणत होते, अरे बाबू काही ना. त्यांनी तिला समजत होते बाईले, पण ते समजत नाही. ते पण काय समजत ठेवला पहिलेच ते. आता झोपली ती डॉक्टर देवा झोपली आहे. मी तर सकाळी 4 वाजता मस्त उठलो बा. यायचं तर जमा जावं. आकाश भाऊ लय वेळ लावते, आकाश भाऊ वेळ लावतो. म्हणजे ते वेळ म्हणजे या का नाला त्याला माझं गाडी लेट आहे, तर लवकर जाऊन काही आहे नाही, त्याच्यामुळे त्यांनी हळूहळू केलं. मला सांगायचं काम नाही का, मला म्हणायचं बुवा आकाश भाऊ लेट आहे गाडी, थोडी हळूहळू करा, एवढं लवकर जाऊन फायदा नाही, तिथे जाऊन बसा लागेल. मी तर लवकर करून घेतलं आपलं, म्हणजे आपण काम करून घेतलं, टेन्शन दूर, आपण मोकळे होऊन जात नाही का लवकर वगैरे घेऊन घेतले. आता आम्ही निघालो आहे कुठपर्यंत आता तेवढा दूर चाललो असतं गावाचं नाव नंतर आता गावात काय एवढे कोणते गाव गेले अर्धा तास झाला बसतो. अर्धा तास किती गाव गेले कोणतं गाव माहित नाही. सांगा त्या बाळापाई तर काही विचारत नगर गेले झाले. आता तर सुरुवात झाली, मला समोर तर अजून माहित नाही काय होतं. बस तर पाहू आपण समोरची आपली जर्नी कशी होती. त्यांचे दोघं जण तिकडं आहे, मला सोडून तिकडला कोचमध्ये आहे मुगीमध्ये. तर टिफिन त्यांच्याकडे आहे, तर मला त्यांच्याकडे किंवा त्यांनी आकाश भाऊला बोलावं लागलं इकडे. माझी मुलगी लढत आहे बा, तुम्ही शिकण्या तुम्ही दोघं शिकल्या नाही का, तुम्ही दोघं शिकले, आपण तिकडे नाश्ता करून हां असं म्हणणं आहे. ऐकलं तर बरं बाबा, नाही तुम्ही आपल्याला तर करावंच लागेल लागल्यावर. टेन्शन असायचं ठीक. तर पाहू आपण आपली जर्नी कशी देतं. बाहेरचा नजारा तर तसा ठीकठाक आहे बरोबर. मंडळी आता आम्ही निघालो आहे इटारसीवरून. इटारसीवरून अगदी आता आम्ही इटारसीवरून निघालो आहे. आता वाजले किती, आता वाजले दुपारचे 12:15 मिनिट. 12:18 मिनिटांना गाडी निघाली. आमची दीदी पण आता उठली आहे. जंक्शन नेक्स्ट स्टेशन आहे आमचं समोरचं भोपाळ. खूप तासानंतर आम्ही आता पोहोचतो आहे, कारण की आम्हाला खूप त्रास झाला माझ्या मुलीमुळे. तिच्यामुळे त्रास आम्हाला त्रास म्हणजे
ते राहत नव्हते, जास्त थंडी होती ना, राहत नव्हती. आता आम्ही कॅब बुक केली, पण कॅब बुक काय झाली नाही आमच्याकडून. कॅब बुक झाली होती पण त्यालाच कॅन्सल केली आणि पैसे कमी झाले ते आणि आम्ही जास्त लोक झालो होतो. आता आम्हाला भेटला सुंदरसा मस्त ॲटो. ड्रायव्हर आहे, ड्रायव्हर आपले मोर बसता सॉरी सॉरी नाटक. कधी पोहोचतो कधी नाही दादा. क्या हो गया वो? पट्टी ये वाली लोकेशन मध्ये आहे म्हणते ना. यही बता रहा बता. ये निजामुद्दीन पट्टी ये कमला नहीं. चला उतर. चलो घुमा दूँ. घुमा लो घुमा लो घुमा लो घुमा लो घुमा लो. हम घूम के चले रे चले एकदम. यही आगे. आता आम्ही पोहोचलोय घरी. घरी म्हणजे घराच्या बाहेर आहे. आणखी जायचं आहे घरी. जायचं कुठून मला का माहिती. ये थी त्यात पाय मोबाईल आहे वैष्णवी. त्यातला मोबाईल अरे यार ऑनलाईन काय कोणाला ऍड्रेस लोकेशन मध्ये. त्या दादांना म्हटलं मी ऑनलाईन आणलं आपल्याकडे. ते म्हणले ऑनलाईन नाही म्हणे आपल्याकडे. आपल्याकडे कॅश चालते म्हणे. ठीक आहे म्हणलं कॅश आहे. कॅश आहे आपल्या माणसं इकडे आहे. है लेकिन बंद आहे ना. कोई बात नाही. हो हो हे घेऊन जा तू. छोटंवाला आमचं छोटं घेऊन जा. आम्ही आणतो मोठं. दादा हो ऑटोवाले. वा मस्त भेटलं काकाले. इकडून इथं निघून देश ना बस. चला या भूक. गोष्ट सांगतो. मी म्हटलं रिझर्वेशन वेळ मजाक वेळ. चुप राहा म्हणते. चुप राहा म्हण. आली ना म्हणा. आली ना झोपून आली ना म्हणा. चुप बस म्हणा तिला. चुप वैष्णवी चुप राहा. ते काऊन घुसले माहिती का. ते यासाठी घुसले त्याला दुसरी जागा थांबवासाठी. लंबा सफर होता ना मग ते जाईल कुठं. लंबा सफर करून की डायरेक्ट इटारसी होती. बार बार त्याच ट्रेन मध्ये त्या डब्यात जायला लोक. 400 किलोमीटर मध्ये तो पहिला स्टॉप भेटला होता. इटारसी. इटारसी आमचा कोणता. इटारसी आणि भोपाळच आहे ना. आता तिला घेता पण का मी. इटारसी पण एवढा स्लो आणला.
थांबा येत होती. वंदे भारत मध्ये आलतो पण इतकं थर्ड क्लास जेवण तिथला त्याच्यामुळे माझी तब्येत खराब मला रेल्वेचं काय जेवण खाण्यापिण्यात नाही, मला आवडत नाही. असं व्हायला रेल्वेमध्ये जेवण नाही आवडत. ते स्लीपर परवडते पण वंदे भारत आहे मला ठीकठाक पण स्लीपरच परवडते आणि याच्यामध्ये केव्हाचा रात्रीचा सफर परवडते कायच्यामध्ये असं दूरचा सफर कायच्यामध्ये थर्ड क्लास ट्रेनचं सफर नाही का ट्रेन. दूरचं जे आहे ना ते रात्रीच्या परवडते म्हटलं झोपून या हेलो गाइस, मेरा नाम है आयुष्वी बोर वाटलं और मैं हूँ सकाळी कसं थोडंसं ये है इनकी बेटी। तो गाइस वाटलं नाही असं. मैं तुम सबको बताऊंगी आज का थोडंसं दिन। पण रात्रीच्या वेळेत तर मस्त हम निकले सुबह नागपुर से भोपाल, नाही जेवण. तो मुझ पे फोकस करें, आंघोळ करते ये नाही, बैकग्राउंड पहिले म्यूजिक पे जेवण ना करा. जाए। पण तो हेलो गाइस, जेवण वाढलं. भैया मस्त कड़ा हैया बेटा लाडले म्याऊ हे म्याव म्याव हे म्याव 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 हे म्याव म्याव दे. तर गाईस आता आम्ही घराच्या बाहेर निघालोय कारण का मी आल्यानंतर माझं डोकं खूप दुखायला लागलं होतं त्या प्रवासामुळे. हे वेळ तर झोपून तेव्हा मध्ये विशाल भाऊ आले, कधी आले ते माहित नाही मला. विशाल भाऊ आले तर आंघोळ करून सब तयार. मी आलो बाप एक फीट रुको एक फीट आकाश उतर आकाश उतर यप्पा ये नहीं ये वो तो हेच चल चल जा सकतो मैं ऐसे तो आता आम्ही निघालो पुन्हा निघालो. तर मी झोपून उठलो होतो तर विशाल भाऊ येऊन तयार आंघोळ करून तयार होते. सगळ्यात मेन पॉइंट तर आहे का माझी जी पोरगी आहे तिचा काम लय भारी आहे. भारी म्हणजे ना जगू देत ना खाऊ देत ना झोपू देत. एकदा झोपली उठली तर उठली. आता आम्ही चाललो कुठं हो फिरायला. आता आम्ही चाललो फिरायला. कुठं चाललो माहित नाही ना, कुठं चाललो हे माहित नाही. तर चाललो म्हणजे चाललो पण चाललो. आप इनको जानते होंगे ना, ये है विशाल भाऊ अपने बड़े भाई. ये पीछे वाले आपको बताया सुबह से आकाश भाऊ, ये छोटे भाई. अब हम देखो ये गाड़ी ये गाड़ी लेने भाऊ अपने को ये वाली. ये आहे ना ही गाडी, हे आपलं स्वप्न आहे. स्वप्नच राहील म्हणा, स्वप्नच राहील पूर्ण नाही होईल ते नाही का. ये इधर से रायसेन वगैरह निकलता है नहीं क्या? हो हमको बोला बा ऑटो वाला जब उतरे तो रायसेन कॉलेज चलेगा बोले. रायसेन ऐसा कुछ तो कॉलेज बोला हो. कॉलेज वाले हमारा भाई आएगा उसको देखो हमने उसकी ऑटो में आ गए फिर हम. क्यों?